सुनेगा, गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा। तुम एक वाटी साखर घ्या, त्यावर 4 वाट्या पाणी घाला, नंतर हे मिश्रण डोक्यावर ठेवा आणि सर्व शरीर हळूहळू उचलून मंद गॅसवर ठेवा, म्हणजे खमंग पाक तयार होईल। या पाकात पोहल्यावर श्री पागदरे यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले। श्री पागदरे यांचा सत्कार करून अध्यक्षपणे म्हणाले, एक चतुर नार बड़ी होशियार, एक चतुर नार बड़ी होशियार, मेरे मन के द्वारे घुसत जाता रे 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 रे। मग बसा, हालचाल न करता पडून राहा। असे केल्याने तुमच्या शरीराला खमंग वास येईल। असा वास आला म्हणजे पाक तयार झाला असे समजावे। आणि अशा तऱ्हेने गंगा शुद्धीकरण पद्धत हाती आली आहे। या प्रसंगी एक पत्रकार परिषद बोलवली असता एक पत्रकार म्हणाला, राम तेरी माईक घ्या ना तोंडासमोर, माईक समोर घ्या। हो गई पापियों के पाप ढोते ढो। करत राहा। असे 4-5 वेळा केल्यावर मग श्वास हळूहळू पाकात टाका, म्हणजे वेलचीचा वास येईल। आता सर्व तळलेले गोळे घेऊन त्यावर मिठाच्या गुण्या करा, म्हणजे कसा बंद करा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला। ते पुढे म्हणाले, गिरणी कामगारांना त्यापासून फायदा होत नसेल तर अशा गिरण्या बंद करणे फायद्याचे आहे। त्यामुळे तुमचे सर्व शरीर कार्यक्षम बनून गिरणी कामगार संप करतील। मुख्यमंत्री आपल्या भाषणात कामगारांना उद्देशून पुढे म्हणाले, गोळे घ्या व ते सर्व एका कढईत टाका आणि ही कढई घशात करा। 4-5 चुळा करा। आता उभे राहा, पाय ताट ठेवा, त्यामुळे पायाला भेगा पडतील। अशा भेगांमुळे पाणी धरणातून झिरपेल। जर त्याची ताबडतोब दुरुस्ती केली नाही तर सर्व धरणे पाकात बुडेल। असा पाक करावा, नंतर सर्व गोळे एकत्र करून घ्या। असे केल्याने आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे। आपल्या मागे सीबीआयचे अधिकारी लागले आहेत हे पाहून तस्करांनी आपल्या जवळचे 6 कोटी रुपयाचे सोने समुद्रात टाकले आणि पळ काढला। या प्रकरणाचा अधिकारी तपास करत आहे। या सर्व अधिकाऱ्यांना एक एक करून पाकात टाका। पाकात चांगले मुरल्यावर हे गोळे बाहेर काढा व ताटात ठेवून उड्या मारा, म्हणजे सर्व शरीर हलके होऊन पंछी बन उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में। पंछी बन उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में। पंछी त्याचा हवे स्फोट होईल असे रशियाच्या एका प्रवक्त्याने सांगितले। स्फोटामुळे यानाचे तुकडे पाकात सर्व पसरतील, त्यामुळे पाक गाळून घ्यावा। असा हा गाळलेला पाक नाकाने आत ओढा। नाकाने श्वास घेऊ नका। नाकाने श्वास घेतल्याने बाहेरील थंड हवा शरीरात जाऊन दुर्गंधी सुटेल। या मृतदेहाचा अद्याप तपास लागला नसून पोलिसांनी नेटाने पडून राहावे। 5 मिनिटे स्वस्थ पडून राहिल्यावर सर्व शरीरास आराम मिळणार नाही। थंड झालेल्या पाकात गुलाबजाम घाला आणि रस मलाई आपके लिए, इतनी मिठाई आपके लिए, पहले जूते खाएंगे क्या। त्यामुळे सर्व हुतात्म्यांना शांती मिळेल। आज आहे हुतात्मा दिन। सर्व हुतात्म्यांना डिश मध्ये घाला। वरून डेकोरेशन साठी बदाम, पिस्ते, काजू यांचे काप घाला आणि ही डिश अजिबात खाऊ नये, कारण थंड पदार्थ खाल्ल्याने शरीराला आपाट होतो व त्यामुळे शरीर अतिशय थंड होते। आजचे हवामान आतापर्यंतचा हवामानाचा निच्चांक आहे। या हवेमुळे गुलाबजाम चांगले दिसतील। तेव्हा भगिनींनो, हा स्वादिष्ट पदार्थ आपल्या पतिराजांना आत्ताच घ्या गायब चूर आणि सकाळी बांधणे सुरू व्हा। हे आसन केल्याने लठ्ठपणा अजिबात जात नाही। त्यामुळे तुमचे पतिराज तुम्हाला समुद्राच्या तळाशी नेतील। या आधुनिक समस्यांमुळे सागर संपत्तीचा कोई सागर दिल को बहलाता नहीं, कोई सागर
याबरोबर आजच्या बातम्या बारीक झाल्याचे कळलं. नमस्कार. अच्छा तो हम चलते हैं, अच्छा तो हम चलते हैं, फिर कब मिलोगे जब तुम कहोगे अगले साल को, हाँ अगले साल को। आताच हाती आलेल्या बातमीनुसार चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा